नमस्कार. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या कोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर झाली दिवाळी झाली आणि सुतक असल्यामुळं दिवाळी तर काय म्हणजे काहीच बनवलं नाही घरात पदार्थ. पाहुण्या रावळ्यांनी आणलेलं तेच म्हणजे आमच्या इकडं तर असं म्हणजे त्यांच्या घरीच फक्त असतं, पण लगेच असल्यामुळं मग म्हणली नको. मग आता तुळशीच्या लग्नाच्या वेळेस करायचं थोडंसं, आणि काय सामान किराणा पण भरला नाही त्यामुळं. आणि मुली आल्या तर व्हिडिओ काय घेतला नाही, कारण का तर त्यांच्या म्हणजे मुलींचं काय नाही, पण त्यांच्या घरात आवडतं न आवडतं आणि त्यांना माहिती पण नव्हतं. मी आत्ता सांगितले की मी चॅनल चालू केलं आहे म्हणून, तर त्यांना खरं पण वाटत नाही. तर तिनं मग माझ्या मुलीनं बघितलं, चेक केलं तिनं. आत्ता तिनं मला तिच्या मोबाईलवरनं सबस्क्राईब केलं आणि म्हणली आता इथून पुढं तू बनवत जा, मग मी तुझं व्हिडिओ बघत जाईल. आणि हसत होती. म्हणलं तुला कसं वाटतंय, तुझी आई अडाणीच आई म्हणावं लागल, सोशल मीडियावर आली तर काय नाही म्हणली, अडचण असू दे म्हणली, तुला जे आवडतं ते तू कर. आपल्या मनाला जी वाटेल ते आपण करायचं, आपण कोणाचा विचार करायचा नाही. आपल्याला मागं पाठीमागं कोण काय बोलल काय म्हणल कशाचाच विचार करायचा नाही. फक्त आपण आपलं व्यवस्थित बस, बाकी कोणाचं काय आपल्याला ही नसतंय, म्हणजे देणं घेणं नसतंय. बरं जाऊ द्या, असू द्या. असं डोक्यात घेतलं आपल्याला, ही असं म्हणलं ती तसं म्हणलं तर कितीतरी ही होईल, तरी पण आपलं संपायचंच नाही घरानं. तर जाऊ द्या, ती द्या सोडून. तर मुलींचं सांगते तुम्हाला. मी एक नातू बरोबर रानात वर आल्यानंतर म्हैस न्यायला एक थोडासा व्हिडिओ बनवला होता आणि तुमच्यासोबत ती पण शेअर केला. तर आता तिला म्हणलं छोटंसं असं ब्लॉग काढत जा आणि मला टाकत जा, मुलांचं छान वाटतं. तर मी तुमच्यासोबत ती शेअर करत जाईन. माझ्या नातवांचं ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का ते पण मला सांगा कमेंट करून. आणि माझी दुसरी एक नात आहे, म्हणजे माझ्या जाऊबाईची मुलगी, ती पण आलती. आणि तिची मुलगी पण लहान आहे. त्या मुलीची लहान म्हणजे 7-8 वर्षाची आहे. तर तिला ब्लॉग बनवायला खूप आवडते. एकदम असं बोबडं बोलती आणि मोबाईल घेते, ब्लॉग काढते आणि सांगते हाय हॅलो फ्रेंड. तुम्हाला मी नक्कीच तिला दाखवीन. तिला पण म्हणलं की काढत जा आणि टाकत जा, मी ती पण शेअर करीन तुमच्यासोबत. तर चिमण्या आल्या, घर भरलं, आनंदानं अंगण भरलं आणि गेल्या उडून. तर कसं असतं माहिती आहे मुलीचं जीवन. 4 दिवसासाठी पाहुणे आपल्या माहेरी आलत्या आणि गेल्या, घर परत रिकामं झालं. घर असं आनंद वाटायचा की नातवांची किलबिल, आणि असं एकदम भारी वाटायचं. आणि ते दिवस असंच कायम असं वाटते, तर पण ती नाही म्हणजे नसतंय तसं. तर माझं मन तर एवढं हळवाय ना, मला प्रत्येक गोष्टीला लगेच माझं मन भरून येतं आणि डोळं लगेच पाणवत येतं. तर मुलगी म्हणजे बघा तुम्ही, आपली एक आईच असते, ती आपल्याला समजून घेणारी, व्यवस्थित सांगणारी. आणि मुलगी गेली की म्हणजे आणि आता इथून पुढं ते माझं व्हिडिओ बघणार. ती म्हणली आता मी इथून पुढं रानात गेली की तुझं व्हिडिओ म्हणजे रानातलं ही काय जरी बनवला कुठला जरी व्हिडिओ, तरी मला लगेच मग माहिती पडणार तू काय बनवलंय ती. तर मी बघत जाईन आणि तुला सांगत जाईन कसं आलं तर कसं नाही. तर म्हणलं आज काढावा थोडासा व्हिडिओ. एकटंच व्हिडिओ बनवायचा पण नको वाटतं, आणि आल्यावर पण असा मग गोंधळ होतो आणि आवडतं का नाही म्हणून मी नाही विषय त्यांना विचारायचं. पण माझं एवढं म्हणजे राहून गेलं की येता का व्हिडिओमध्ये, मी काढू का असं विचारलंच नाही. म्हणजे कामाचा गोंधळच एवढा होता आणि मुलांचं एवढं ही होतं की एवढी लहान आहे ती, एवढी पळायची, एवढी मस्ती, आणि एवढा गोंधळ होता काय विचारूच नका. अविस्मरणीय क्षण असतो तो आलेला आनंद, मुलं आपल्या घरी आलेली किंवा लेक आपल्या घरी आलेली. तर खूप छान वाटतं बरं का मुली आल्यावर. आणि गेल्यावर परत नको वाटतं. 1-2 दिवस तर अजिबातच करमत नाही, घर एकदम रिकामं आणि कुठंच काय दिसत नाही. मग ती कसं तरच वाटतं, मन उदास होतं. आणि दुपारी तर मी काय नाही झोपलेली, आणि त्या होत्या ना 2 दिवस तर अजिबात म्हणजे असं वेळच मिळत नव्हता. किती कामं पण असायची आणि बसायला पण लेकरांसंग म्हणजे टाईम जायचा ना, त्यामुळं
वेळच भेटत नव्हता आणि व्हिडिओ काढायचं एवढं लक्षात पण नाही आलं. आणि पूजा ही लक्ष्मीपूजन ही केली थोडीशी सजावट आणि थोडंसं केलं, पण फक्त दिवाळीचंच नाही काय बनवलं. तर बघू आता तुळशीच्या लग्नाच्या वेळेस जर मग झाली इच्छा तर बनवायचं, नाही तर मग राहून जातं. आणि कसं असतं, मुली आल्या ना मग आनंद भरपूर असतो. मी तर काय करायची, लहान आहे ती मुलं अगोदरच त्या यायच्या म्हणलं की पहिलं दिवाळी बनवून ठेवायचं आणि मग आल्यानंतर फक्त म्हणजे कसं लहान आहे ती इकडं तिकडं पळते ती खेळते ती आणि मग आपण ती करण्याच्या नादात असतो. मग कुठं काय ही करायचं म्हणून त्यांना जरा लक्ष द्यावं लागतं. ती इकडं तिकडं अशी भरपूर खेळते ती. अशी 5 वर्षाचं एक आहे आणि 2-2.5 वर्षाचंच एक आहे. अशी 2 आहे ती. आणि दुसऱ्या मुलीची मुलगी मोठी आहे 8-9 वर्षाची आणि मुलगा लहान तो पण आहे 2-2.5 वर्षाचा. ती दोन्ही म्हणजे छोटी जी आहे ती ना ती दोन्ही एकसारखी 1.5 महिन्याच्याच फरकातली आहे ती. आणि एवढं मन भरून येतं. आणि त्यांना म्हणलं तुम्ही आता म्हणजे ही करताय की एवढ्या कामालाच असं गोंधळून जाते. आम्ही लेकरं सांभाळायला लय त्रास देते ती. इथं आल्यावर तिथं आमच्या घरी असं नसतं, लय भारी खेळते ती. त्यांची आजी आजोबा सांभाळते ती त्यांना असं सांगत होत्या. म्हणलं तुम्ही 2 दिवस आला तर एवढं वैतागून जाते तुम्ही. लग्न कसं 2 मुलांची लग्न करायची ती, दोघांची पण भावांची लग्न राहिली. तर म्हणलं लग्न तर लग्नाला आल्यावर तुम्ही लग्न कसं पार पाडणार की तुम्ही आताच वैतागून गेला. तर हसते ती आणि म्हणते बघू. म्हणलं तोपर्यंत थोडी अजून म्हणजे जमायचं ही असतंच की, लगे काय असं ही होतंय का. तर तोपर्यंत त्यांचं म्हणणं आहे की आमची मुलं मोठी होणार मग आम्ही सगळं कामं करू लागणार. म्हणलं त्यावेळेस तर किती धावपळ असती, आत्ताच तुमचं म्हणजे एवढं. तर एकाच गोष्टीचं वाईट वाटायला लागलं की मुलींना डबा नाही देऊ शकलो. आणि असं मला तर कधी सवयच नाही की असं मोकळं पाठवायची. मग खायला घ्यायला पैसे दिले पण ती शेवटी बाहेरचंच झालं ना, आपल्या घरचं नाहीच की. म्हणजे कसं तरच वाटायला लागलं. आणि मग असं दिवसभर सारखी तीच आठवण येते मुलांची, नातवांची आणि मुलीची आणि नातीची पण. आणि सारखं असं भरून येतंय आणि वाटतंय की आपण काहीच देऊ शकलो नाही असं वाटतंय. पण असू द्या, त्यांचं म्हणणं आहे अगं असं काय नको मनात धरू, आम्ही आलो, आम्हाला आनंद वाटला आणि आमचं मन भरून आलं. आणि मुलीला कसं असतं माहिती आहे का, दिवाळीला मुलगी माहेर म्हणजे माझ्यावरूनच मी सांगते, मुलगी दिवाळीला माहेरी येते आणि 4 दिवस इथं आपल्या इथं ती राहते. पण ही 4 दिवसाची शिदोरी तिथं तिला 1 वर्षासाठी पुरेशी असते. कारण का ती त्याच आठवणीत आनंद घेत असते किंवा त्याच आठवणी पुन्हा पुन्हा आठवत असते. आणि तिला खूप छान वाटत असतं की आपण माहेरी गेलो. आणि बहिणी तर असं मिळून असल्यावर मग एकामेकींना ती बोलणं शेअर करणं एकमेकीसोबत ते तर आनंद खरंच खूपच वेगळा असतो. आणि त्यांचं ह्यावेळेस काय झालं, ठरवून आल्यासारखं झालं. दोघी एक संगती आल्या आणि संगती एका दिवशीच परत गेल्या. त्यामुळं त्यांना आता तिकडं पण हिला करमत नाही आणि इकडं पण हिला करमत नाही. दोघींचा पण फोन येत की आम्हाला करमत नाही. इकडचं सारखं ध्यान म्हणजे सारखं आठवणी ती हितली. आणि मुलांचं ती खेळणं किलबिलणं ती सगळं हितलं कालवा गोंधळ लग्न घर असल्यासारखं त्यांच्या तोंडात सारखं यावेळेस आलं की लग्न घर असल्यासारखंच वाटतंय. आणि लग्न घर लग्नाच्या वेळेस तर कसं होईल काय माहिती आमचं असं. तर चला म्हणलं आज थोडासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा आणि काही आठवणी सांगाव्या. तर तिला मी आता परत अजून एकदा सांगते की तू छोटं ब्लॉग बनवत जा आणि टाकत जा, म्हणजे मी ती शेअर करत जाईन. तर खरंच खूप एवढी छान आणि एवढी गोड आहे ती ना माझी नातवंड, काही विचारू नका. आणि नातवंडांना बघितलं भेटलं की एवढं मन भरून येतं आणि खूप छान वाटतं. ती आली ना एवढा आनंद गगनात मात नाही. आणि वाटतं त्यांना पाठवून आपल्यापाशी ठेवावं, पण तसं नसतं उपयोग. आपल्याला ती पाठवणी ही मुलीची करावीच लागती. 4 दिवसाचं माहेर असतं आणि ती माहेर पण मुलीला करावंच लागतं, पाठवावंच लागतं सासरी. तर जायचं परत भेटायला जायचं. आता कधी जायचं ह्याच आशेवर आपण हे करत असतो. म्हणजे आजी झाल्यानंतरच आजीची माया काय असते ती कळते, अगोदर नाही बरं का कळत. तर असं आठवणी काढल्या की परत आणखीन मन भरून येतंय. त्यापेक्षा बास करते, इथंच व्हिडिओचा एंड करते. आणि चला पुन्हा एकदा माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. वातावरण बघा तुम्ही कसं छान झालंय आणि संध्याकाळचं टायमिंग आहे.
म्हैस न्यायला वर आली की मी असा शेतातला ब्लॉग घेत असते थोडासा. आणि आज म्हणलं चला घरी तर वेळ नाही ब्लॉग बनवायला, तर म्हैस घ्यायला गेल्यावरच तिथं थोडासा व्हिडिओ बनवूया आणि आपल्या फॅमिलीसोबत शेअर करूया आणि थोड्याशा गप्पा मारू. तर दिवाळीत काय व्हिडिओ बनवलाच नाही तर एवढं म्हणजे 2-3 दिवस 4 दिवसच आल्या मुली आणि चिमण्या आपल्या माहेरी आल्या आणि परत सासरी बुरदिशी उडून गेल्या. परत अंगण रिकामं झालं आणि परत मनाला हुरहुर लागून राहती. आणि ह्यावेळेस म्हणजे जास्तच वाईट वाटायला लागलं का तर आपल्याला काय बनवायचं नव्हतं आणि मुलींना काही आपण देऊ शकलो नाही, त्याचं पण खूप वाईट वाटतं. आणि मग नंतर ना आपण सण करायचा आणि ते खायचं ती नाही बरं वाटत, असं कसं तरच वाटतं. तर नाही बनवू वाटणार मला, तरी पण तिचा आग्रह की तू म्हणजे पप्पांसाठी बनव, पप्पांना आवडतं खायला. इकडून तिकडून आलं तर ती मग चिवडा लाडू तरी त्यांच्यासाठी कर, असा तिचा हट्ट. तर बघू, जर झाली इच्छा तर करीन, नाही तर मग नाही. तर